बातमी अहमदनगरमधनं आहे। अहमदनगरला पाथर्डीमध्ये पालकांनी झेडपीच्या शाळेला कुलूप ठोकलं। मुख्याध्यापकांनी 10 ते 15 विद्यार्थ्यांना दारूच्या नशेत मारहाण केल्याचा आरोप करत पालकांनी कुलूप ठोकलेला आहे पाथर्डीतल्या जिल्हा परिषद शाळेला। पांडुरंग रायकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पांडुरंग, नेमकं काय घडलंय शाळेमध्ये? यंदा ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल, कारण पाथर्डीतील मालेवाडी हा जो परिसर हा ऊस तोडणी कामगारांचा परिसर आहे आणि या मालेवाडीच्या शाळांमध्ये परिसरातील जे काही ऊस तोडणी कामगार आहेत त्यांची मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। मात्र या ठिकाणी जे मुख्याध्यापक आहेत या मुख्याध्यापकांनी दारूच्या नशेमध्ये मुलांना मारहाण केलेली आहे। मुलांच्या अंगावरती त्याचे जे वन आहेत ते उमटलेले आहेत आणि यामुळे पालक या ठिकाणी संतप्त झालेले आहेत आणि या शिक्षकावरती कारवाई करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। सकाळपासून त्यांनी शाळेला कुलूप ठेवलं, शाळा बंद करून या ठिकाणी आंदोलन केलं आणि ही माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी या ठिकाणी दाखल झाले। मात्र वरिष्ठांच्या आश्वासनानंतरच आम्ही आंदोलन मागे घेऊ असं या नागरिकांनी म्हटलं। आता या प्रकरणी नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकलं आहे आणि ते पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये ह्या मुख्याध्यापकाच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे आणि त्यानंतर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी यांना त्या शिक्षकाला चौकशी करून त्वरित निलंबित करण्याचं आश्वासन दिलेलं असल्याचं समजतंय। ज्ञानदा। पांडुरंग, धन्यवाद या माहितीबद्दल।